बागायतदार मित्रांनो, आज आपण बाटकी या गावी शिवाजी पवार यांच्या बागेमध्ये आलेलो आहे। तर आपण बघू शकता ह्या बागेला पहिल्या पाण्यापासून 30 दिवस झालेले आहेत। तर सध्या जी पहा, आता ह्या बागेला हे 20 फेब्रुवारीचं पाणी आहे। ही आता सध्या सेटिंग अवस्थेमध्ये बाग आहे। तर आपण ह्या बागेच्या कळ्या बघू शकता, कमी प्रमाणामध्ये सेटिंग झालेले आहे। त्यासाठी आपण सध्या जी आपली ट्रीटमेंट आहे ही सर्वात महत्त्वाची सगळ्यात पहिले आहे की आपण झाडांच्या मुळ्या चेक करूया। तर इकडे बघा मित्रांनो, ह्या झाडाची जी आहे ती पांढरी मुळी चालत नाही आहे। पांढऱ्या मुळीचं कार्य जे असते अन्नद्रव्य पाणी पोषण झाडाला देणं हे कार्य असते। आणि काही झाडांमध्ये आम्हाला अशा प्रकारे निमॅटोडचा प्रादुर्भाव दिसलेला आहे। तर यासाठी शक्यतो वेलेम प्राइम हे जे निमिसाइड जे आहे सूत्रकृमीनाशक त्याचा वापर करावा केलेला आहे, परंतु ह्या बागेला पांढरी मुळी चालत नाही। तर यासाठी ह्युमिक जे आहे ते ह्युमिक सोडून आपण पांढरी मुळी काढू शकतो की जेणेकरून झाडाचं पोषण होईल आणि झाडाला सेटिंग वगैरे फ्लॉवरिंग चांगल्या प्रमाणात लागेल। तर सेटिंग अवस्थेमध्ये असते वेळेस आता दुपारचे 12 वाजलेले आहेत मित्रांनो, टेम्परेचर जवळजवळ 35-36 अंश सेल्सिअस गेलेला आहे। तर अशा वातावरणामध्ये मधमाशीचा रोल जो आहे बागेच्या सेटिंगसाठी हा सर्वात महत्त्वाचा असतो। तर बरेच शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात। गूळ, ताक, वेलची याचे स्प्रे पाटेचा स्प्रे करून मधमाशी आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो। तर यामध्ये सर्वात हुकमी इलाज म्हणजे बागेमध्ये मधमाशीची पेटी ही अत्यंत आवश्यक आहे। पेटी ठेवल्यानंतर मेलिफेरा किंवा सातेरी ह्या 2-3 प्रकारच्या मधमाशा असतात। त्या पेटी ठेवण्याची पद्धत म्हणजे पूर्वेला तोंड करून पेटी ठेवली जाते आणि पेटी ठेवल्यानंतर मधमाशा ज्या आहेत सुरुवातीच्या 2-3 दिवस नवीन पेटी आणल्यानंतर ह्या मधमाशा आजूबाजूच्या परिसराचं अवलोकन करतात आणि पुन्हा ह्या बागेमधून कुठे जात नाहीत। तर आपण बघू शकता आता ही जी नवीन कळी आहे मित्रांनो, ही बघा, आता ही कळी उमलल्यानंतर बऱ्याच शास्त्रज्ञांच्या मते किंवा अनुभवी बागायतदारांच्या मते असं येतं की जेव्हा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये फुलं येतात बागेला, तेव्हा पहिल्या दिवशी जर मधमाशी या फुलावर जर आकर्षित झाली आणि परागीभवन करण्यास सुरुवात झाली तर शक्यतो म्हणतात की ती जी सेटिंग पुढे जी तयार होते ही शक्यतो गोळाच होतो। आणि ही सेटिंग जी आहे ती मित्रांनो फक्त 4 दिवसच याचं परागीभवन चालू असतं। 4 दिवस जर मधमाशी कळीवर जर आली नाही तर ही कळी सुकून जाते, कोमजते आणि मग ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होते। तर सेटिंग अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधमाशीचा रोल जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे। तर आपण हे बघा, आणि बागेची सेटिंग आहे, नरकळी आहे, मादी कळी आहे। तर सेटिंगसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधमाशीचाच रोल हा सर्वात मोठा आहे। तर असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।